परिवर्तनवादी नेतृत्व म्हणून जरांगे पाटील या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. आपण म्हणाल जरांगे पाटील तर फक्त एका जातीचाच लढा आहे आणि ते कसं काय परिवर्तन करणार. तर भावांनो, आपण नीट समजून घ्या. जरांगे पाटलांनी गेल्या 20 वर्षामध्ये काय केलेलं आहे, जरांगे पाटलांनी गेल्या 14 महिन्यामध्ये काय केलेलं आहे आणि जरांगे पाटलांनी पुढे काय तयारी करून ठेवलेली आहे हे जर पाहिलं तर तुम्हाला ही परिवर्तनाची लढाई कशी आहे हे नीट प्रकारे समजू येईल. जरांगे पाटलांनी शेताच्या बांधावर आंदोलन केले, शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले. त्यावेळेस कुठलीही जात या ठिकाणी नव्हती. शेतीमालाला भाव मिळावेत म्हणून गोदापट्ट्याच्या पंचक्रोशीमध्ये शेताच्या बांधावर त्यांनी त्या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत. मग ते शहागडच्या पुलावर असेल, अंबडच्या तहसील कार्यालयासमोर असेल, मुंबईला असेल किंवा छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर अशी अनेक आंदोलनं केलेली आहेत. आणि हे आंदोलनं करीत असताना त्यांच्या लक्षात असं आलं की मराठा समाजाचा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी आरक्षण प्रश्न हाती घेतलेला आहे. परंतु मराठा आरक्षण प्रश्न हाती घेताना त्यांच्यावर कधीही जातीयवादाचा शिक्का नव्हता, नाही आणि नसणार. कारण त्यांनी सर्व 18 पगड जाती धर्मांना सोबत घेतलेलं आहे, वेळोवेळी सोबत घेतलेलं आहे. फक्त ज्यांची राजकीय अडचण होती किंवा जे सुपाऱ्या घेतात त्यांनाच जरांगे पाटील फक्त जातीवादी वाटतात. जर जरांगे पाटील जातीवादी असते तर अंतरवाली सराटीच्या महासभेसाठी ओबीसी बांधवांनी आपल्या जमिनी पिकं काढून, म्हणजे पिकं काढायला आलेले नसताना तर अक्षरशः उपटून काढले, फेकून दिले आणि जमिनी दिल्या, कुठलाही मोबदला न घेता. तर हे असं केलं असतं का हो? जरांगे पाटील जर जातीवादी असते, जरांगे पाटील जातीवादी असते तर दलित बांधवांनी सुद्धा जमिनी दिल्या, तिथं दिल्या असत्या का अशा? अगदी मुस्लिमांनी सुद्धा तशाच प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. मग मला सांगा, जरांगे पाटील जातीवादी कसे? आपण पाहतो जरांगे पाटलांच्या लढ्याला सगळ्यांचा पाठिंबा आहे, समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब सुद्धा वेळोवेळी भाषणात म्हणायचे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे, परंतु राजकीय नव्हे, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षणाला गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पाठिंबा होता. आज भुजबळ ज्यांचं नाव घेतात, आज पंकजाताई त्यांच्या पित्याचं नाव घेतात किंवा आज चळवळीमधले लोक ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव घेतात त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांचा विचार विसरून कसा चालेल? त्यांनी एवढे वर्ष इथं मराठवाड्यामध्ये अधिराज्य गाजवलं, राज्यामध्ये नेतृत्व केलं आणि बीड जिल्ह्याने तर त्यांना डोक्यावर घेतलं. मग ते जातीवादी होते म्हणून घेतलं का? तर नाही. तर ते मराठा सर्वांना सोबत घेऊन चालणारे होते आणि त्यांनी अशा प्रकारचा दुजाभाव केला नाही. मात्र आता निवडणुका आल्या की विकासावर बोलायचं आणि 5 वर्ष स्वतःच्या जातीचा विकास करायचा, अशा कार्यक्रम करणारे जर नेते असतील तर मग लोक यांना धडा शिकवणार की नाही सांगा? नामदार भुजबळ साहेब जे समता परिषदेच्या माध्यमातून विषमता पसरवतात, तर त्यांना लोक का नाही धडा शिकवणार, का नाही जाब विचारणार? लोकांचा फार मोठा भ्रम आहे की भुजबळ ओबीसींचे नेते आहे. अजिबात तसं समजण्याचं कारण नाही. ते कुठल्याही ओबीसींचे नेते नाहीत, तर त्यांची एक समता परिषद आहे. माळी जातीतील ठराविक लोक त्यांच्यासोबत आहेत, सगळी जात सुद्धा नाही. ते कुठल्याही ओबीसीच्या व्यासपीठावर यापूर्वी कधीच चढले नव्हते. आता जरांगे पाटलांना विरोध करण्यासाठी म्हणून ते व्यासपीठावर त्यांनी ते तयार केलेलं आहे. यापूर्वी कधीही नव्हते ते कुठंच चढले नाही. एवढंच नाही तर ते सांगतात की मी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राजीनामा दिला. हे सर्वस्वी चुकीचं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तत्कालीन सांगतात की त्यांना विरोधी पक्ष नेतेपद पाहिजे होतं. बाळासाहेब ठाकरेंनी ते पद मनोहर जोशींना दिलं आणि म्हणून भुजबळांनी शिवसेना सोडली. म्हणजे भुजबळ कधीही त्या भुजबळांचा आणि मंडल आयोगाचा काही संबंध नव्हता. त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, भुजबळ हे दलितांसाठी कसे वागतात, तर भुजबळ हे दलित विरोधक आहेत. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एका पुस्तकावरून वाद निर्माण झाला
त्यावेळेस किमान 10 लाख दलित बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये आला आणि हा मोर्चा मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये गेला. या चौकामध्ये दलित बांधव आले म्हणून तत्कालीन महापौर, त्यावेळेस ते महापौर होते मुंबईचे भुजबळ साहेब, त्यांनी तो चौक अपवित्र झाला म्हणून गोमूत्रानं धुवून काढला. म्हणजे हे काही जातीवादी नाहीत का हो? आणि जरांगे पाटलांवर आरोप करतात त्यापेक्षा त्यांनी स्वतः आपण काय आहोत हे पाहिलं पाहिजे. आपण नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचं उदाहरण घेऊ. अतिशय चाणाक्ष, हुशार, वजनदार नेते. दिल्ली दरबारी महाराष्ट्रात सर्वात मोठा वजनदार नेता म्हणजे फडणवीस साहेब. परंतु हे फडणवीस साहेब 12.5 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. मग ते फक्त ओबीसी का करतात हो? ते सर्वांचे आहेत ना. म्हणजे ओबीसीला चूच करायचं आणि मराठ्यांना जुगारायचं, मग हा जातीवाद ठरणार नाही का? तो जरी समूह असला आणि ओबीसीला न्याय दिला पाहिजे हेही मान्य आहे, परंतु मराठ्यांना सपशेल दूर लोटायचं हे कितपत योग्य आहे? म्हणून जरांगे पाटील हे सर्वांना सोबत घेऊन चालणार आहेत. आपण पहा, त्यांच्या आंदोलनामध्ये मुस्लिम बांधवांनी चहाचे स्टॉल लावले, पाण्याचे स्टॉल लावले, फळाचे किंवा नाश्त्याचे स्टॉल लावले, दलित बांधवांनी सुद्धा लावले. कोणाला शंका असेल तर आपल्याकडे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत. तुम्ही जालन्याची जी रॅली पहा, तुम्ही संभाजीनगरची रॅली पहा, तुम्ही आंतरवाली सराटी टू मुंबई पहा किंवा आंतरवालीची महासभा पहा. त्या ठिकाणी दलित बांधवांनी सुद्धा चहाचे, अल्पोपहाराचे, पाण्याचे स्टॉल किंवा जे जमेल ती मदत त्या ठिकाणी दलित बांधवांनी सुद्धा मराठा बांधवांसाठी केलेली आहे. आजही पाहतो आपण कित्येक दलित नेते जरांगे पाटलांना भेटायला येतात, त्यांना समर्थन देतात. एवढंच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी सुरू केलं तिथं. आता पहा तुम्ही, भारतीय जनता पक्षाचे बरेचसे आमदार तिथं येऊन गेले. आता नुकतंच ते राधाकृष्ण विखे पाटील तिथं येऊन गेले. भारतीय जनता पक्षाचं जी पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघामध्ये नारायण कुचे आमदार आहेत, रनिंग आमदार आहेत. ते विशेष म्हणजे दुसऱ्यांदा आमदार आहेत, तेही तिथे येऊन गेले. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे लोक जरांगे पाटलाकडे येतात. नारायण कुचे मागासवर्गीय आहेत, म्हणजे तिथं मागासवर्गीय पण येतात. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार केजच्या संगीता ठोंबरे या देखील आल्या, त्याही मागासवर्गीय घटकातील आहेत. मग जरांगे पाटील जातीवादी कसे? हा मोठा प्रश्न आहे. बरं, नुसतं भारतीय जनता पक्षाचे नाही, शिंदे साहेबांचे कार्यकर्ते सुद्धा तिथं येतात. तिथं उदय सामंत आले, तिथं मंगेश चिवटे दोनदा आले. तिथं अशी किती नावं घेता येतील? अब्दुल सत्तार आले, कितीतरी नावं घेता येतील. अजित पवारांचे सुद्धा लोक आले. स्वतः धनंजय मुंडे सुद्धा रात्री 3 वाजता जरांगे पाटलांची भेट यांनी एका महिनाभरापूर्वी घेतलेली आहे. म्हणजे हे लपून राहिलेलं नाही. आणि तरी जरांगे पाटलांना तुम्ही जातीवादी का म्हणता? हाही मोठा प्रश्न आहे. आणखी कोण राहिलं? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते येतात तिथं बजरंग सोनवणे असतील, राजेश टोपे असतील, हेही जरांगे पाटलांना भेट देतात. काँग्रेसचे नेते आहेत बरेचसे, तेही त्या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटतात. शिवसेनेचे नेते आहेत, अंबादास दानवे असतील किंवा इकडं शिंदे साहेबाच्या सेनेचे संदीपान भुमरे असतील किंवा त्यांचे चिरंजीव, असे किती सगळ्याच राजकीय पक्षांनी तिथं रांगा लावल्या आहेत, अपक्षांनी रांगा लावलेल्या आहेत, तिसऱ्या आघाडीने रांगा लावल्या आहेत, चौथ्या आघाडीने रांगा लावल्या आहेत. माणूसच शिल्लक राहिला नाही का हो? हा माणूस जर जातीयवादी असता तर तिथं लोक गेले असते का? म्हणजे हा पराचा कावळा आहे. आणि सुपारी घेणारे लोक, सरकारनं या ठिकाणी काही लोकांना सुपाऱ्या दिलेल्या आहेत, काही मंत्र्यांना सुपाऱ्या दिलेल्या आहेत. हे लोक मात्र जरांगे पाटलावर जहरी टीका करत आहेत, अतिशय खालच्या पातळीवर, अगदी त्यांच्या बापापर्यंत जात आहेत, त्यांच्या कशापर्यंत जात आहेत. तुम्ही कितीही आघात करा, हा योद्धा हटणारा नाही, हा माघार घेणारा नाही. हा अवलिया, हा प्रचंड शक्तिशाली आहे, अतिशय ऊर्जा आहे. हो, किती कमालीची ऊर्जा आहे. 17-18 तास तो लोकांमध्ये असतो आणि जरासाही निरुत्साह नाही किंवा कुठेही चिडचिड नाही, अति शांतपणे आलेल्या लोकांना आणि आज एक निर्णायक बैठक आंतरवाली सराटीमध्ये आहे. म्हणून जो काही निर्णय होईल तो अंतिम मानायचा. आणि भलत्या बावड्या येतील, जरांगे पाटील मॅनेज झाले, इतके कोटी घेतले, ह्या सगळं थोतांड आहे. हा लोकांना गरीब घरचं नेतृत्व मान्य नाही आणि म्हणून ही सगळी बदनामी आहे. भावांनो, या षडयंत्राला बळी पडू नका, त्यांच्या पाठीशी ठाम राहा.